एका पाठोपाठ एक भाजपच्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले। आता शिवसेनेच्या मंत्र्यांवरही घोटाळ्याचे आरोप होऊ लागले आहेत। राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत त्यांच्या स्वीय सहाय्यकामुळे अडचणीत आले आहेत, तर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर अवैध बांधकामाचा आरोप झाला आहे। रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनीत सुमारे 25 एकर जागेवर व्यायामशाळेच्या माध्यमातून अवैध कब्जा केल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। सध्या मी या व्यायामशाळेसमोर उभा आहे। वायकर यांनी 2012-2013 साली आरेतल्या या भूखंडावर आदिवासींसाठी व्यायामशाळा सोनाबात निर्माण करण्यासाठी परवानगी मागितली होती। त्यानुसार त्यांना 3500 चौरस फूट जमिनीवर केवळ तळमजल्याचं बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती। मात्र परवानगीपेक्षा दुप्पट बांधकाम करण्यात आलं असून ही व्यायामशाळा पहिल्या मजल्यापर्यंत वाढवण्यात आली असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे। अवैध बांधकाम तात्काळ पाडण्यासाठी आतापर्यंत 3 पत्रे म्हाडा प्रशासनाला दिलेली आहेत, मात्र वायकर स्वतः गृहनिर्माण राज्यमंत्री असल्यानं त्यावर कारवाई टाळली जात आहे असा निरुपम यांचा आरोप आहे। या व्यायामशाळेची देखभाल नोंदणीकृत संस्थेकडून होणं अपेक्षित आहे, मात्र सध्या नोंदणीकृत नसलेल्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेकडे या व्यायामशाळेचा ताबा आहे आणि त्यावर वायकरांचे कुटुंबीय सदस्य असल्याची माहिती निरुपम यांनी उघडकीस आणली आहे। व्यायामशाळेच्या आजूबाजूची जागाही कुंपण टाकून ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहे असा निरुपम यांचा दावा आहे। या संपूर्ण प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असून वायकर यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, वायकर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी निरुपम यांनी केली आहे। याआधी भाजपच्या मंत्र्यांवर आरोप होत होते, आता शिवसेनेच्या मंत्र्यांवरही आरोप होऊ लागलेले आहेत। त्यामुळे भ्रष्टाचार के हमाम में सब नंगे है असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।